हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी मस्त अशी अंघोळ वगैरे झाली आहे आणि मला बाकी कामं आवरायची आहे. पण त्याआधी मी ना टी व्ही वगैरे लावून दिलाय. मस्तपैकी सॉन्ग लावून दिलंय, कारण की आज आहे महाशिवरात्री. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत यायला थोडासा लेट होईल, कारण की ईशान थोडासा माझा आजारी आहे त्यामुळे. आणि इतका वेळसुद्धा भेटत नाही, कारण की ईशानला पाहायचंय, त्याचीही काळजी घ्यायची आहे मला. आणि इशूला रिवला सुद्धा स्कूलला पाठवायचंय वगैरे. काय झालंय कसं तसं तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेलच. पण आत्ता तर आजच्या दिवसाची मी सांगते की आज आहे महाशिवरात्री आणि आम्हाला मंदिरात जायचं होतं. म्हणून थोडंसं लवकर उठले होते, कारण की घरातली कामं आवरायची, घरातली पूजा वगैरे आवरायची आणि मग नंतर मंदिरात जायचं हे सर्व ठरलेलं आहे. कुठल्या मंदिरामध्ये जाणार आहोत काय ते तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. तोपर्यंत सकाळची मी माझी कामं करून घेते. काल मी जो काही भाजीपाला घेऊन आली होती ना सॅटर्डे मार्केटमधनं, तर तो मी मस्त असा वॉश वगैरे करून ठेवला होता. फळभाज्या ज्या असतात ना, तर ते छान अशा छान अशा सुकल्या सुद्धा होत्या. पण पालेभाज्या अजूनही सुकल्या नव्हत्या, म्हणून म्हटलं याला ओव्हरनाईट जरा ठेवून देऊया आणि नंतर मी सकाळी मस्त निवांत उठले की लगेचच भरून ठेवेल, कारण की ओल्या भाज्या ठेवल्या तर त्या लवकर सडण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी ती रिस्क घेतली नव्हती. आणि आता पहिल्यांदा तर ह्या ट्रेमध्ये ज्या काही माझ्या फळभाज्या आहेत तर त्याच मी भरून ठेवत असते. कसले ऑर्गनायझर माझ्याकडे नसल्यामुळं जे काय माझ्याकडं आहे तर त्यामध्ये मी ह्या सर्व गोष्टी मॅनेज करत असते. आता तुम्ही पाहू शकता, हा जो ट्रे ना पूर्ण माझा फळभाज्या म्हणतो ना आपण, तर त्याने भरलेला आहे. तर तो मी छान असा ठेवून दिला. ही कांद्याची पात सुकली होती म्हणून ती सुद्धा ठेवली. अजूनही मेथी वगैरे अजून बाकी आहे, तर ती मी म्हटलं नंतर ठेवेल, कारण की थोडंसं मला ओलसर वाटली म्हणून. आणि खराब होऊ नये हेच त्यामागचं कारण असतं, कारण की तुम्ही भाज्या आणून क्लीन वगैरे करून ठेवता, पण त्या तितक्याच इम्पॉर्टंट आहे की सुकल्या पाहिजे, त्यामध्ये बिलकुलही पाणी नको आहे, तरच ती भाजी पुढे आठवड्यावर टिकली जाईल. आणि शक्यतो ज्या काय भाज्या असतात ना आपल्या पालेभाज्या, तर त्याचीच भाजी पहिल्यांदा सुरुवात करायची, स्टार्ट करायची. ती भाजी केल्यानंतर ना मग हळू आपल्या ज्या काय फळभाज्या असतात ना, तर त्या करायच्या असतात, तरच त्या राहतात, जास्त दिवस टिकतात. नाहीतर आधी पण तुम्ही वांगे, बटाटे ह्या गोष्टी करत बसला आणि मेथी वगैरे, शेपू ह्या गोष्टी जर ठेवल्या मागे, तर त्या खराब होऊन जातील. म्हणून शक्यतो तरी मी बाजारातून जेव्हाही भाज्या घेऊन येते, तर त्याच वेळेस मेथी, कधी शेपू, कांद्याची पात, जे आहे मी पालेभाज्या आणलेल्या असतात, तर त्या आधी करून टाकते आणि नंतर जे फळभाज्या असतात, तर त्या करते. तर असा आणलेला हा भाजीपाला मला कंप्लीटली 2 वीक तरी जातोच आणि नेहमी जाणं काही पॉसिबल होत नाही मला. अशा पद्धतीने तुम्ही हा तुमचा भाजीपाला जर स्टोअर करून ठेवला आणि ते व्यवस्थित पद्धतीने जर त्याचं मॅनेज करून तुम्ही जर त्या भाज्या बनवल्या, तर छान अशा राहतात, टिकतात. मला तरी अनुभव आहे, माझं असंच असतं. फक्त कोथिंबीर तेवढी संपते, तर मी मधून घेऊन येत असते शॉपमधून जवळच्याच. तर आता इथं आहे ना सकाळची माझी तयारी सुरू आहे, ती म्हणजे हे भांडे वगैरे क्लीन करून घ्यायचे होते मला, कारण की आज पूजा आहे, महाशिवरात्री आहे. तसं तर काल मी थोडासा तांब्या वगैरे क्लीन केला होता. पण आज चला म्हटलं परत हे ताट वगैरे सुद्धा क्लीन करायचं होतं, तर फटाफट सर्वच एकत्र करून घेऊया. थोडे देवसुद्धा आणले होते, छान असे क्लीन करून घ्यायचे होते. म्हणून तर अशा पद्धतीने माझी ही मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे. आणि तुम्ही गॅलरीत मी जेव्हा काम करत होते, तेव्हा तुम्ही बाहेर अंधार दिसत असेल, कारण की सकाळचे 6 वाजलेले होते त्यावेळेस, तर बाहेर अजूनही अंधार होता. आता जे काही देव वगैरे होते आणि भांडे होते देवाचे पूजेचे, तर ते माझे वॉश करून झाले. त्यानंतर ना रात्री त्यांनी बनाना आणि थोडेसे ग्रेप्स आणले होते, तर तेही क्लीन करून घेते. आता भाज्या घेऊन आले, तर मी बऱ्यापैकी भाज्या तुम्हाला धुतलेल्या पाहिल्या असतील तुम्ही. कांदे, बटाटे काही धुत नाही. म्हणून आता मला बटाटे शिजत घालायचे होते, म्हणून म्हटलं चला छान असे वॉश करून घेऊयात आणि नंतर मग ते बॉईल करायला ठेवून देऊया. बटाटे तिकडं बॉईल करायला ठेवले, तोपर्यंत मला रांगोळी करायची होती, कारण की आज आहे सण आणि सण म्हटलं की रांगोळी आलीच. पण इतका वेळ माझ्याकडे नव्हता की मी अशी मोठीशी रांगोळी वगैरे काढेल. आणि तसंही ना समोरची जी एक छोटी मुलगी आहे, तर ती रांगोळी काही ठेवत नाही. जसंही मी काढते आणि ती काही खेळायला वगैरे आली की लगेचच पुसून टाकत असते. म्हणून रांगोळी जास्त मोठी न करता छोटीशी फ्लावर हे मी दारामध्ये
पसरवणार होते. तर हे असं काहीसं जुगाड आज करावं लागत असते, कारण की जेव्हा कधी आपलं सण वगैरे असतो ना, तर त्यावेळेस खूप जास्त धावपळ होत असते. आपल्याला खूप जास्त कामं असतात, क्लिनिंग म्हणा किंवा एक्स्ट्राचं जे काय वर्क असतं ना, तर ते असतं आणि सगळं ह्या दिवशी मी तर करत असते. म्हणजे आपण डेली तर करतच असतो, पण तरीसुद्धा एक हात तर मारावाच लागतो, की हां, चला आज सण वगैरे आहे, तर छान सर्व क्लीन करून घेऊया आधी आणि नंतर मग बाकीची कामं. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, की मी ही रांगोळीच म्हणूया त्याला दारामध्ये मी टाकलेली आहे आणि त्यानंतर बाकीची जी घरातली कामं होती, चला म्हटलं तेच करून घेऊयात. आधी मी ना इथं झाडू वगैरे सुद्धा मारला होता, कारण की रोज त्या बायका येऊन झाडू मारतच असतात त्या पॅसेजमध्ये. पण मी आज परत एकदा क्लीन करून घेतलं होतं. तसे मला रोजच म्हणजे झाडू मारायला आवडतच असतं, त्याच्यामुळे मी दारात दररोजचा झाडू माझा असतोच. तर आता माझं इथं पूजेची तयारी आहे. जी घरातली पूजा होती ना, तर तीच मला करायची होती. म्हणून मी पूजेचं जे काही ताट होतं ना, तर ते छान असं भरून घेतलं होतं आणि नंतरनं मी जाणार होते आता घरातली देवपूजा करायला. आणि आम्हाला आहे ना, मंदिरात सुद्धा जायचं होतं. जवळचंच एक मंदिर आहे. तर तिथे शंकराची पिंड वगैरे आहे. तर म्हटलं आपण तिथे जाऊन आहे ना, पाणी वगैरे सुद्धा घालून येऊया. तर हे आमचं कालच ठरलं होतं. म्हणून सकाळी-सकाळी ही गडबड आहे, की घरातली क्लीनिंग वगैरे झाली पाहिजे, घरातली देवपूजा झाली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे. तसं अजून एका मंदिरात बाहेर जायचंय म्हणून सुद्धा ह्या गोष्टी तर फटाफट माझ्या आवरून झाल्या पाहिजे होत्या. म्हणून घरातली पहिल्यांदा तर छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर हे फ्लॉवर वगैरे मी आता इथं वाहतीये देवाला. हे जे दृश्य तुम्हाला दिसतंय ना, तर ते त्याच मंदिराच्या साईडचं आहे. जवळच पूजा वगैरे झाल्यानंतर एवढे छान हे कमळाचे फुलं दिसत होते ना आणि खरं तर हे पाणी खूप खराब आहे, पण ही फुलं खूप सुंदर दिसत होती. म्हणजे एकदम मन असं अट्रॅक्ट करून टाकलं आणि लगेचच मी गेले. छोटासा हा व्हिडिओ घेतला होता तुमच्यासोबत शेअर करायला आणि मंदिरातून जाऊन आल्यानंतर ना माझं आता इकडं जे काही बटाटे वगैरे बॉईल करून ठेवलेले होते ना, तर तेच सोलण्याचं काम सुरू झालं होतं, कारण की बनवायची होती साबुदाणा वडे. तर त्याचीच इथं माझी तयारी सुरू झाली होती. आता मंदिरातून जाऊन आलो होतो तोपर्यंत रिया, निशान हे सर्वजण उठले होते आणि त्यांचं आवरायचं तिथं त्यांची गडबड सुरू झाली होती. चला म्हटलं आपण सुद्धा पटापट स्वयंपाक असा करून घेऊयात आणि नंतर मंदिरात जायचं. महाशिवरात्री स्पेशल आज मी जो काही चिवडा असतो ना, तर तो चिवडा बनवणार होती. बटाट्याचे आपण जे किस वगैरे असतो ना, तो फ्राय केला होता, शेंगदाणे फ्राय केले होते, थोडीशी मिरची वगैरे आणि जो तो तांदूळ मिळतो, जसं की तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रात मिळतो, इकडे तर मला काही मिळत नाही. म्हणून मी जेव्हाही गावाला येते, तर त्याच वेळेस एक पॅकेट हाफ केजीचं घेऊन येत असते आणि ते वर्षभर जातं. एवढं काही आवडत नाही. कधी असं काही उपवास वगैरे असतं सर्वांना, तर त्याच वेळेस मी तो तळत असते. तर तो तळून घेतला होता. मला थोडीशी खिचडीसुद्धा बनवून घ्यायची होती आणि जी साबुदाणा वडे होते, तर ते सुद्धा बनवायचे होते. कारण की आम्ही आत्ता थोडंसं खाल्ल्यानंतर मंदिरात जाणार होतो, तर तिकडं सुद्धा घेऊन जाणार होतो. आता उपवास आहे आणि आपल्याला बाहेर काय भेटणार दुसरं उपवासाचं, शक्यतो इकडं साऊथ साईडला तरी जेव्हाही मंदिरात जातो ना, त्यावेळेस प्रसाद म्हणून आहे ना, यांचा भात वगैरे असं असतं किंवा पोहे वगैरे असतं ना, तर ते असतात. तर प्रसादाला आपण हे तरी खात नाही किंवा उपवासाच्या दिवशी आपण ह्या गोष्टी खात नाही. म्हणून ते आम्हाला तर काही पॉसिबल नव्हतं. तिथं काही प्रसाद असेल आणि आपण तो खाणार. महाशिवरात्रीचा प्रसाद म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास आपण तर असा करत नाही. खिचडी वगैरे सुद्धा म्हणजे माहीत नाही खातात की नाही, पण शक्यतो ना गोड खाल्लं जातं. पण आता मी तरी इकडं हा चिवडा बनवते आणि खिचडी सुद्धा बनवणार होते आणि साबुदाणा वडे सुद्धा बनवणार होते. मंदिर थोडं लांब असल्यामुळं आहे ना, म्हणजे जवळ-जवळ 100 किलोमीटर आम्ही जाणार होतो. म्हणून थोडीशी तयारी आमची चालू होती. ही लोकं बाकीचे आवरत होते, तर तसं मी इकडे स्वयंपाक करत होते आणि जसंही स्वयंपाक झाला ना, लगेचच आम्ही खाऊन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग मी लगेचच टिफिन भरायला घेतले. जसं की आता बाहेर जाणार आहोत, तर उपवास आहे, मग काय खाणार म्हणून मग मी लगेचच टिफिन भरून घेतले. ते की तुम्हाला आता इथे या किचन काउंटरवरती दिसत असतील. हे टिफिन वगैरे भरून घेतल्यानंतर ना पिशवीमध्ये पॅक करायचे आणि आता निघायचं इतकंच काम आमचं राहिलं होतं. तर लास्ट टाईम जेव्हा आम्ही कोटिलिंगेश्वरला गेलो होतो, तर त्यावेळेस सुद्धा उपवास काही नव्हता म्हणून भाजी चपाती वगैरे घेऊन गेलो होतो आणि आज मात्र उपवास आहे. तर हा जो काही चिवडा तुम्ही पाहत असाल तुम्हाला दिसतोय, तर तो मी घेतलाय पॅक करून, जेणेकरून भूक लागली म्हणजे खाता येईल, हाच त्याच्यामागचा उद्देश होता.
आता बाहेर जायचं म्हटलं की सर्वात महत्त्वाचं काम असतं की आपण व्यवस्थित सर्व लाईट वगैरे बंद केलेत की नाही, गॅस वगैरे बंद आहेत की नाही, हे सर्व काही चेक केलं होतं. फिल्टर वगैरे, गिझर वगैरे सर्व पाहून घेतलं, पाणी वगैरे पिलो आणि फायनली आम्ही आमच्या प्रवासासाठी स्टार्ट करणार होतो. तर अशा पद्धतीने आम्ही एकदम ह्या सिटीमध्ये आल्यानंतर मी व्हिडिओ घेतलेला आहे. कारण की रोजचं तर तुम्ही पाहतच आहात की माझ्या आसपासचा परिसर तुम्हाला माहितीच झालेला आहे. चला म्हटलं आजची जी काही प्रवासाची सुरुवात आहे ना, ती एकदम सिटीमधून करूया. तर एकदम बंगलोरमध्ये आल्यानंतरनं ना मी हा व्हिडिओ घेते. तर खूप छान असे हे झाडं होते. खूप मोठे-मोठे झाडं होते. तर अशा पद्धतीने सकाळीच मी ना एक न्यूज वाचली होती, की जी मुंबईला ब्रिजचा जो एक छोटासा पार्ट, छोटा तुकडा जो फरशी काय म्हणायचं त्याला, तर तो एका रिक्षावाल्याच्या वरती पडला आणि तो मनुष्य जागेवरच गेला असं काहीतरी होतं. तर खूप जास्त वाईट वाटलं होतं म्हणजे ती न्यूज पाहून एकदम नाही का हेच झालेलं. तर अशा पद्धतीने ही झाडंसुद्धा पावसाळ्यात बऱ्याच वेळा आपोआप त्याच्या फांद्या वगैरे जड होतात आणि ही जुनी झाडं आहे ना आपोआप खाली म्हणजे पडतात त्याच्या फांद्या वगैरे. तर त्यावेळेसुद्धा असंच काहीसं नुकसान होत असतं. जीवित किंवा आपलं जे काही गाड्या वगैरे असतात ना, तर त्या खराब म्हणजे होत असतात. तर हे सगळं पाहून म्हणजे जसंही आपण बाहेर निघतो, तर हे सर्व खूप म्हणजे रिस्की असतं. प्रवास म्हणजे खूप रिस्की आहे. तर अशा पद्धतीने चला ते ह्या गोष्टी तर होतच राहतात. आता आम्ही आलो होतो म्हणजे जवळ-जवळ आता इथे तुम्हाला पाहू शकता की तिथे नंदी हिल वगैरे असं काहीतरी नावं आहेत आणि त्याच्याच बाजूला जे काय आम्हाला मंदिरात जायचंय तर ते आहे. तर अशी ह्या साईडला ना खूप जास्त छान असे शेती आहे आणि ह्या शेतांमध्ये शक्यतो फुलझाडं जी काही फुलं असतात ना, गुलाबाची म्हणा किंवा येलो कलरची शेवंती वगैरे, तर अशी झाडं वगैरे खूप जास्त आहे आणि विशेष म्हणजे आमचं फेवरेट जे की आमच्या गावाला आमची शेती आहे ज्याची द्राक्षे, त्या द्राक्षाच्या बागासुद्धा या साईडला खूप जास्त आहे आणि ह्या द्राक्ष आहेत ना उतरून गेलेत म्हणजे त्यांचा सीझन संपलाय कटिंग वगैरे करण्याच्या ह्याच्यामध्ये ते आहेत आता सध्या तरी झाडं म्हणजे फळं वगैरे त्याची निघून गेलेली आहेत. तर खूप जास्त असे दिसत होते. म्हणून म्हणजे छान वाटलं म्हणजे असं गावाकडं आल्यासारखं एकदम तो एरिया खूप सुंदर होता आणि आत्ता आम्ही आदियोगीला जाण्यासाठी म्हणजे एकदम निघालेलो आहे. हायवे सोडलाय आणि जो काही रोड आहे ना, तर तिकडनं तर असं डेव्हलपमेंट वाटत होती. लास्ट टाईम जेव्हा कॅब करून आलो होतो, त्यावेळेस तर एवढं काही नव्हतं, नवीनच होतं. आता कॅब करून आलो, तेव्हा त्यावेळची गोष्ट म्हणजे 3 वर्ष तर होऊन गेलेली आहे आणि त्यानंतर एकदा माझी बहीण आलेली, तेव्हा सुद्धा गेलेलो. तर आज मात्र महाशिवरात्री होती म्हणून तुम्ही पाहू शकता, इतक्या गाड्या होत्या ना, खूप जास्त गर्दी आज होती. असं वाटत होतं, की आपल्याला किती वेळ लागतोय आणि किती नाही. हे एक मेन एंट्रन्स आहे वरती जाण्यासाठी आदियोगीला. आदियोगी ही बंगलोर पासून म्हणजे माझ्या घरापासून हे डिस्टन्स आहे ना 100 किलोमीटर आहे. तर हे चिकबल्लापुराला जे काय आदियोगीचा मोठा स्टॅच्यू आहे तर तिथे आम्ही आज दर्शनासाठी जाणार होतो. खरं तर आहे ना असं काही मेन जे असतं ना तर त्यावेळेस भरपूर सारी गर्दी असते. म्हणून थोडीशी रुख-रुख मनात होतीच, की यार मंदिरात जायचंय आपल्याला पण गर्दी जर असेल तर काय करायचं? आणि तसंच काहीसं झालं की तुम्ही पाहू शकता जसंही आम्ही हायवे सोडला ना तर तसं भरपूर गर्दी होती आणि आता काही लोक दर्शन वगैरे करून सुद्धा जाताना दिसत आहे. आता हे लोक इतक्या वरती जाऊन काय करताय त्या डोंगरावरती ते मला पुढं गेल्यावरती जेव्हा आम्ही पोहोचलो ना तर त्यावेळेस कळालं की हे लोक जे काही स्टॅच्यू वगैरे आहे पुढे तर त्याचा फोटोज वगैरे काहीतरी छान छान क्लिक वगैरे येत असतील कदाचित म्हणून ते लोक खूप सारे मुलं आहे ना डोंगरावरती जाऊन फोटोज वगैरे काढत होते. तर तुम्ही पाहू शकता की समोर काचेमधून ते आदियोगी दिसत आहेत. म्हणजे मोठा हा स्टॅच्यू आणि तिथंच आपल्याला जायचं आहे आणि तोपर्यंत एवढी मोठी गर्दी ही पार करून जायची. जिकडं पाहावं तिकडं नुसत्या गाड्या आणि माणसं दिसत होते. तर महाशिवरात्रीच्या दिवशी इतकी मोठी जास्त अशी गर्दी होती. येणारे तितकेच होते आणि जाणारेही तितकेच होते. आम्ही ना जेव्हा निघालो होतो घरून 11 वाजले होते आणि पोहोचायला आम्हाला जवळ-जवळ 2 वाजले. तर 2 वाजता हे असं काहीसं दृश्य होतं आणि खरं तर बाहेर एवढं ऊन वाटत होतं ना, पण तिथे गेल्यानंतर ना कसलंही ऊन आणि काहीही वाटलं नाही. आता आम्ही मंदिराच्या जवळ-जवळ आलो होतो. जेव्हा आम्ही 3 ते 4 3 वर्षापूर्वी आलेलो ना, तेव्हा हे जे काही हे होतं ना
जे शॉप्स वगैरे होते ते एकदम मंदिराच्या जवळ होते. पण एवढी गर्दी होत असेल ना, तर त्यांनी ते शॉप सगळे हटवलेत आणि एकदम बाहेर असे थोडेसे लावलेत. त्या स्टॅच्यूपासून भरपूर लांब आहे. तर इतकी जास्त गर्दी होती. जिकडे पाहावं तिकडे गाड्या, पार्किंग, माणसं असंच तुम्हाला दिसत असतील आणि हाच ते डोंगर होते जिथे ते तुम्हाला मुलं दिसत होते ना, तर ते तिकडेच होते. आता हा एरिया खूप मोठा आहे. आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि इथं पहिल्यांदा खाऊन सुद्धा घेतलं कारण की रिव्हिशनला खूप जास्त भूक लागली होती. जी खिचडी आणि चिवडा वगैरे घेऊन आलेलो, तर तोच त्यांनी मस्त असं एन्जॉय केला आणि आता पाण्याची एक बॉटल घेतली कारण की पाणी म्हणजे तसं भेटेलच तसे स्टॉल्स वगैरे तर होतेच, पण खूप जास्त गर्दी आहे म्हटलं चला आपल्याकडे पाणी आहे तर घेऊन टाकूया. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता ह्या स्टॅच्यूच्या जवळ भरपूर अशी गर्दी आणि जिकडं पाहावं तिकडं लोकच होते. भरपूर मोठा असा एरिया सुद्धा बंद केलेला होता. चेअर वगैरे ज्या पुढे अरेंज केलेल्या होत्या तिकडे म्हणून त्यांनी एंट्री ना एकदम जवळच अशी दिली होती. जे की लगेचच आपण एंटर करून आहे ना, दर्शन वगैरे घेऊन परत रिटर्न येऊ शकतो. एंट्री, एक्झिट असं त्यांनी ह्या स्टॅच्यूच्या जवळच ठेवलं होतं. एकदम एंट्रन्सपासून त्यांनी ते क्लोजच ठेवला होता तो एरिया. तिकडं सर्व चेअर वगैरे अरेंज केल्या होत्या, जे की नाईट शोला खूप सुंदर हा शो असतो इथं. आणि आज तर घरून ठरवूनच आलो होतो, की आज तर आपण शो पाहू नाही, कारण की आज भरपूर गर्दी असणार आहे आणि शो सुटल्यानंतर ना आपल्याला बाहेर पडायला खूप जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे 7चा काहीतरी शो असतो. 7 ते 7:15 7:20 पर्यंत असा 20 मिनिटाचा शो. तर तो पाहिल्यानंतरनं बाहेर पडणं खूप जास्त मुश्किल होणार आहे. म्हणून आता हे 2 वाजताचं असं काहीसं इथं दृश्य आहे. तुम्ही पाहू शकता गर्दी एवढी मोठी होती ना, खूप जास्त भयानक गर्दी होती आणि आम्ही लगेचच लाईनमध्ये लागलो. लाईन काही जास्त असं अ, अ, थांबावं लागत नव्हतं. लगेच मूव्ह होत होती त्याच्यामुळं अजिबात टेन्शन नव्हतं आणि आम्ही जसंही लाईनमध्ये लागलो ना, तसं रिया आणि ईशान रियाला तर उचलून घेतलं होतं कारण की थोडंसं गरम होतं. मी म्हटलं ना 2 वाजताचं हे जे काही आहे दृश्य, तर ते 2 वाजता आणि त्याच्याजवळ पाहू शकता तुम्ही नुसतं मुंग्यांसारखे माणसं दिसत होते आणि असं वाटत होतं की आतमध्ये जे शिवलिंग वगैरे आहे, तर तिथे खूप जास्त गर्दी असेल. आपलं दर्शन वगैरे होईल की नाही. पण मस्त असं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर ना आता आम्ही परत एकदा रिटर्न जाण्यासाठी निघालोय आणि रिटर्न जातानाचं तर पाहू शकता इतकीच मोठी जास्त गर्दी होती. आता ही गर्दी बाहेर पडायचं गर्दीतून कारण की जसं-जसं 4 वाजता आमचं सर्व दर्शन वगैरे झालं. थोडंसं फिरलो तिथं आसपास आणि नंतर ना आम्ही जाण्यासाठी निघालो. तर इतकी मोठी गर्दी होती आणि हे लोकं जे काही होते ना, तर ते पायी चालले होते. खरं तर मी आधी व्हिडिओ स्टार्ट केला नाही. मला कळालंच नाही, की हे लोकं एवढे का चालत चाललायत. नंतर असं वाटलं हे दर्शनासाठी चाललंय. भरपूर इतकं मोठं डिस्टन्स हे चालत कसे जाणार? याचं मला खूप जास्त कुतूहल होतं, की हे एवढी मोठी लोकं आता हे पोहोचणार कधी? कदाचित मला असं वाटतंय, की हे लोकं शोसाठी चालले असतील म्हणून आणि जेवढे जाणारे हे पायी जाणारे लोकं होते ना, तर तेवढे जास्त गाड्यासुद्धा होत्या आणि इथून आम्हाला बाहेर पडायला म्हणजे जे काही मंदिर वगैरे होतं ना, तेव्हापासून जी काही गर्दी लागली होती, जे काही गाड्या होत्या, येणाऱ्या आणि जाणाऱ्या, परत पायी जाणारे हे लोकं खूप जास्त होते. म्हणजे बाहेर पडायला आम्हाला जवळ-जवळ ह्या 4-5 किलोमीटर अंतरामध्ये 1 ते दीड तास गेला होता आणि आता इथून पुढे हायवेला किती वेळ लागतोय हेही माहीत नव्हतं. तसं आता तुम्ही पाहू शकता की एंट्रन्स जो आहे आदियोगीला वरती जाण्यासाठी तिथपर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि आमचा इथपर्यंतच 1-दीड तास गेलेला होता. आता इथून पुढे आम्हाला जायचंय. फक्त ट्रॅफिक आणि ट्रॅफिक दुसरं काहीही दिसत नव्हतं. एवढी जास्त गर्दी होती आणि म्हणजे काही विशेष असं फंक्शन असेल, तर मला असं वाटतंय की थोडंसं आपण अशा गर्दीच्या ठिकाणी जाणंच टाळायला पाहिजे किंवा छोटे वगैरे मुलं असतील ना, तर त्यावेळेस आता आम्ही ना बाहेर ज्या रोड जाताना ज्या रोडने आलो ना, तर तो रोड बिलकुलही नव्हता. एकदम बाहेरून असं आम्हाला काढून दिलं होतं, जो की त्यांनी सांगितलं होतं की हायवेला हा रोड जाईल. आता इथं तरी हा रोड असा एकदम गावागावांमधून किंवा शेतामधून हा जातोय आणि तुम्ही पाहू शकता डांबरी वगैरे तर काहीच नाहीये आणि 2 गाड्यासुद्धा येणाऱ्या आणि जाणाऱ्या ह्या 2 गाड्यासुद्धा इथं बसत नव्हत्या. इतकं जास्त मुश्किल झालं होतं कारण की पाठीमागे भरपूर गाड्या होत्या आणि पुढेही भरपूर होत्या. इथेही गुलाबाची बाग होती छान अशी मस्त-मस्त माझा व्हिडिओ काढणं वगैरे चालू होतं आणि त्यानंतरनं जे काही आमची गाडी अडकली म्हणजेच पुढची जी बस तुम्ही पाहताय तर ती बिलकुलही निघत नव्हती. तिला एक टर्न होता आणि तो टर्नच घ्यायला जमेना कारण की येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्हीही गाड्या होत्या.
तर इतका रोड नॅरो होता ना, तर तिथे ना ह्या गाड्या म्हणजे बसतच नव्हत्या 2. तर पाठीमागून काही लोकं आले. आता तुम्ही पाहू शकता इथं असं काहीसं दृश्य आहे. तर हे बिलकुलही निघत नव्हत्या. आता कसं काढणार? तर पाठीमागून काही लोकं आले आणि त्यांनी ना एकदम गाड्या थांबवल्या मागच्या तिकडनं येणाऱ्या आणि ह्या बसला थोडीशी जागा दिली. तर इथं गाव होतं, तर ह्या आजीबाईचं काहीतरी काम चालू होतं. म्हणूनच मी या छोट्या-मोठ्या इथं क्लिप घेत बसली होती. गावाकडं हे असंच काहीसं असतं, की कितीही म्हणजे एज झालं ना, जोपर्यंत ह्या म्हाताऱ्या लोकांना कामं करता येत नाही, तोपर्यंत ते करतच असतात. ते कधीही बसत नाही आणि हे जे तुम्ही पाहताय ना बाई म्हणजे जे पिक्चर ते सेम जेव्हा ईशान छोटा होता, तर त्यावेळेस त्याला दाखवलेलं. कारण की तो फोन पाहायचा आणि मग त्याला असंच आहे ना एका फ्रेंडने हे पिक्चर पाठवलं आणि म्हणे, की माझा मुलगा पण असंच खूप जास्त फोन पाहतो ना, तर त्यावेळेस आम्ही त्याला दाखवतो. तो खूप जास्त घाबरतो. तसंच काहीसं झालं होतं, की ईशानसुद्धा त्याला आज आठवण करून दिली, "ईशान हे बघ ना." तर तो पण खूप जास्त घाबरलेला आणि इथे ना खूप मोठं जे बेलाचं झाड आता गेलं, तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती, की खूप छान होतं. त्याला एवढे मोठे बेल आणि पानंसुद्धा खूप जास्त होते, जे की सिटीमध्ये म्हणजे पूजा करायची समजा जसं की सॅटर्डे मार्केटमध्ये मी बेल आणण्यासाठी गेली होती. तर आजचा हा आमचा दिवस असा होता. दर्शन वगैरे झालं, पण आजचा हा स्ट्रगल गाठी काढण्यासारखा तो सर्वात जास्त होता. पण मस्त दर्शन झालं आणि घरी जाण्याचा हा प्रवास असा काहीसा आहे. परत एकदा तुम्ही पाहू शकता असं काहीसं ट्रॅफिक आहे आणि हे सर्व पार करत आता आम्हाला घरी पोहोचायचंय. माहीत नाही किती वेळ लागणार आहे. पण आम्ही निघालो होतो 4 वाजता आणि आम्हाला पोहोचायला 8:30 झाले होते. तर इतका जास्त वेळ लागलेला होता. फक्त 100 किलोमीटर डिस्टन्स होतं. तर ते डिस्टन्स पार करण्यासाठी इतका आमचा वेळ गेलेला. तर आजचा दिवस असा होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय एंड टेक केअर फ्रेंड्स.